काँग्रेस नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आज काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला। 4 दिवसांपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून सपकाळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती। आज मुंबईत पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमात त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारला। या सोहळ्यात नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, खासदार वर्षा गायकवाड आणि इतर काँग्रेस नेतेही उपस्थित होते। यावेळी प्रदेशाध्यक्षपदी माझी निवड हा किल्लारीपेक्षा मोठा भूकंपाचा धक्का असल्याची प्रतिक्रिया सपकाळ यांनी दिली। प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष कोण? तो झटका खिल्लारीचा जो असेल तो थोडा काही 7.8चाच वगैरे होता, मात्र हा मोठा एक झटका लागला आणि हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव जाहीर झालं। मी आदरणीय सगळ्या लोकांचं नाव सांगितलं, भया आपलं पण सांगितलं, विजूभाऊ आपलं सांगितलं, बाळासाहेब आपलं ते माझ्या ते आपलंही सांगितलं। नाही जे सांगितलं खोटं कशाला बोलत। यशोमती ताईंचं सांगितलं, इथे सतेज पाटील नाही त्यांचं सांगितलं आणि म्हटलं ही सर्व नावं जी आहेत ही चांगली आहे आणि किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त चांगलं काम करतील। माझ्यापेक्षाही सर्व नावं चांगली होती, मात्र होत असताना एक माणूसच करावा लागतो आणि तो माझ्या स्वरूपातून झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।